सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। केवळ फेब्रुवारीचा हा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवरती गेलेला आहे। लाडक्या बहिणींना कधी भेटणार 1500 रुपये? नवीन अपडेट आपण बघणार आहोत, कारण की लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला फेब्रुवारीच्या 1500 रुपयाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। दर महिन्याला हे पैसे भेटण्यास विलंब होत असल्यानं महिला वर्गामध्ये नाराजीचं वातावरण आहे, कारण की आपण मागचे जवळपास 7 ते 8 हप्ते जर बघितलं तर त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा न होता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत आहेत। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी एक तारीख फिक्स करणं खूप गरजेचं आहे। तुम्हालाही वाटतं का एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। कारण की बघा, लाडक्या बहिणी 1 ते 30 किंवा 31 तारखेपर्यंत या ठिकाणी वाट पाहत राहतात, मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत। त्याच्यामुळे त्यांची भरपूर सारे कामे अडकून राहतात। तर हे 1500 रुपयाचा लाभ जो आहे, एक तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना त्या वेळेस पैसे भेटल्यास त्यांना मोठा फायदा होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता अद्याप अनेकांना मिळालेला नाही। तुम्हालाही या ठिकाणी हे पैसे भेटले नसतील, परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला लवकरच आता हे पैसे भेटणार आहेत। त्याच्याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत। काही लाभार्थ्यांना जानेवारीचे देखील पैसे भेटणं बाकी आहे। बघा, जानेवारीचेच नाही तर याच्या अगोदरचे नोव्हेंबर असेल, डिसेंबरचे असेल देखील असे देखील पैसे लाडक्या बहिणींना येणं बाकी आहे, कारण की त्यांच्या KYC मध्ये या ठिकाणी चुका झाल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं। तेव्हापासून त्यांचा जानेवारीपर्यंतचा हप्ता जो आहे तो भेटलेला नाही। तुमचे जानेवारी महिन्यापर्यंतचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुमचे जानेवारी महिन्यापर्यंतचे पैसे आलेले असतील तर तुम्हाला आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी भेटणार आहे। दर महिन्याला 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य जे आहे या ठिकाणी हे तुम्हाला दिलं जातं। ही योजना जी आहे अशीच कायमस्वरूपी पुढे देखील चालूच राहणार आहे। तर बघा, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, पण गेल्या काही महिन्यापासून या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास उशीर होतोय। आता मार्च महिना सुरू झालेला आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो या ठिकाणी गेल्या जवळपास 7 ते 8 या ठिकाणी महिन्यापासून प्रत्येक वेळेस या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो उशिरा जमा होतोय। जसं की फेब्रुवारी महिना संपलेला आहे, आता मार्च महिना सुरू झालेला आहे, तरी देखील अजून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। अनेक महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाहीये। उशिराने पैसे मिळत असल्याने महिलांमध्ये नाराजीचं वातावरण देखील आहे। त्यासाठीच लाडक्या बहिणींसाठी एक तारीख प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना खूप मोठा फायदा होऊ शकतो। दरम्यान अनेक महिलांच्या बँक खात्यात अजून जानेवारीपर्यंतचे पैसे देखील आलेले नाहीत। त्याचसोबत बघा, जानेवारीचे देखील काही लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत। त्याच्यामध्ये मग KYCचं हे महत्त्वाचं कारण आहे, किंवा या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना डिसेंबर पासूनचे पैसे देखील भेटले नाहीत। काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भेटलेले आहेत। तसंच डिसेंबरचे, जानेवारीचे असे 2 हप्त्याचे देखील काही लाडक्या बहिणींचे पैसे येणं बाकी आहे। आता बघा, 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना KYC मध्ये दुरुस्ती करण्याचं ऑप्शन जे आहे ते देण्यात आलेलं आहे। मग 31 मार्च नंतर या ठिकाणी संपूर्ण पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे अहवाल पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी राहिलेल्या लाडक्या बहिणींचे पैसे देखील, थकीत पैसे देखील जमा होण्याची शक्यता असू शकते, परंतु त्याच्याबद्दलची अजून कुठलीच घोषणा झालेली नाही। जशी त्याबद्दलची नवीन अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। दुसरीकडे फेब्रुवारी महिना संपून मार्च महिना सुरू झालाय, तरी देखील फेब्रुवारी
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारू लागलेले आहेत. फेब्रुवारी महिन्याचे देखील अजून पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होणं बाकी आहे, कारण की फेब्रुवारी महिना पूर्णपणे संपलेला आहे. हा तुमचा 20वा हप्ता असणार आहे, कारण की 19वा हप्ता तुमचा या ठिकाणी जानेवारी महिन्याचा जमा झालेला आहे. तर बघा, राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपये दिले जातात. 2024 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत जानेवारी पर्यंतचे पैसे जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. मात्र आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, कारण की मार्च महिनाही सुरू झालेला आहे. जसं की अगोदर जो GR प्रसिद्ध झाला होता बघा, त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जो महिना चालू आहे त्या महिन्यामध्ये त्या महिन्याचे पैसे जे आहेत या ठिकाणी वाटप केले जातील, कारण की मार्च महिना चालू झालाय. मग फेब्रुवारी आणि मार्चचे हे पैसे जे आहेत या ठिकाणी थकीत राहिलेले आहेत. यापूर्वी जानेवारीचा हप्ता देखील उशिराने मिळालेला होता. त्यानंतर आता फेब्रुवारी महिना संपूनही महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत. दर महिन्याला हप्ता उशिरा मिळत या ठिकाणी असल्यामुळे नाराजीचं वातावरण आहे. प्रत्येक वेळेस या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी उशीर होत आहे. या ठिकाणी बघा, होळीचा सण असल्याने फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल अशी अपेक्षा महिलांना होती, मात्र पैसे जमा झालेले नाहीत. तर आता यामुळे महिलांना आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार हा प्रश्न आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जानेवारीचा हप्ता देण्यात आला होता, त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता देखील उशिराने मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील आठवड्याच्या अखेरीस पर्यंत या ठिकाणी हे पैसे येतील असा अंदाज आहे. दरम्यान याबाबत मात्र सरकारकडनं कुठलीही अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तर बघा, पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी ह्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जसं की हे पैसे जे आहेत मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दल अजून जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. आता अजून एक महत्त्वाची अपडेट आली, ती म्हणजे लाडक्या बहिणींना 21 रुपये कधी मिळणार. तर बघा, 2 दिवसात याबद्दलचा या ठिकाणी घोषणा होण्याची किंवा निर्णय होण्याची शक्यता असू शकते. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत 21 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. 2 दिवसात याबाबत घोषणा होऊ शकते. लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही महत्त्वाची बातमी आहे. योजनेचा हप्ता 21 रुपये होणार का? अर्थसंकल्पामध्ये याबद्दलची घोषणा होण्याची शक्यता असू शकते. राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 1.5 वर्षे झालेली आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत तुम्हाला जानेवारी महिन्यापर्यंतचे पैसे जमा झालेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीआधी ही घोषणा केली गेली होती लाडकी बहीण योजनेची. त्याचवेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 21 रुपयापर्यंतचा वाढवण्याची देखील घोषणा केली गेली होती. दरम्यान योजना सुरू होऊन आता जवळपास 2 वर्षे होतील तरी देखील योजनेचा हप्ता अजून वाढलेला नाहीये. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार का? लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयावरून 21 रुपये करण्याची घोषणा आधीच केली गेलेली आहे, परंतु अजून याची अंमलबजावणी झालेली नाही. मागच्या वर्षी अर्थसंकल्पात याबद्दलची घोषणा होईल असं वाटलं होतं, मात्र त्यावेळी अशी कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तरी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळाल का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार का? बघा, राज्य सरकारचे 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जातील. यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर केला जाईल. त्याच दरम्यान 21 रुपयाबाबतची घोषणा होणार की नाही याबाबत अजून मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबद्दलची माहिती समोर येऊ शकते. यंदाचा अर्थसंकल्प जो आहे स्वतः मुख्यमंत्री सादर करणार आहेत. तर याच्याबद्दल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. 6 मार्चला या ठिकाणी अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला जाणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही अपडेट आपण बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावा. पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.